पुढची बातमी बघूयात। नाशिकच्या दिंडोरी परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। यावेळेला सुरुवातीला ढगांच्या कडकडाटासारखा आवाज आला आणि त्याच वेळेला जमिनीच्या खालूनही काहीतरी गेल्याचं जाणवलं। अवघ्या 15 सेकंदाच्या या भूकंपाच्या धक्क्यानं आणि त्यावेळेला घडलेल्या अघटित घटनांनी नागरिक धास्तावले। दिंडोरी, कळवण, देवळा आणि सुरगाणा या परिसरामध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले। यावेळेला घराच्या भिंतींना देखील तडे गेलेले आहेत। दरम्यान भनवड हे दिंडोरी तालुक्यामधलं गाव आहे। भूकंपाचं प्रमुख केंद्र हे गाव ठरतंय। रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा सगळा थरार नागरिकांनी अनुभवला आणि नागरिकांनी घरामधून बाहेर पळ काढला। हा धक्क्यामुळे काही ठिकाणी काय भिंतींना तडे गेलेत। 1-2 भिंतींना तडे गेले। त्याची पाहणी केली। मागून आम्हाला समजलं, जे तलाठी ते आले होते त्यांना काही आम्ही सांगितलं काही झालं नाही, परंतु काही नागरिकांनी असं सांगितलं। नंतर लक्षात आल्यानंतर तडे गेलेत ते आम्ही पाहणी केली त्याची। 15-1 सेकंदाच्या आसपास भूकंपाचे धक्के आम्हाला जाणवले आणि एकदम असा ढगांचा गडगडाट कसा होतो अशा पद्धतीचा तो आवाज आला आणि जमिनी खालून काहीतरी असं धडधडत गेल्यासारखं वाटलं आणि त्यामुळे आमची एकदम आम्हाला भीती वाटली त्या गोष्टीची। मग मी भीती वाटून आम्ही डायरेक्ट घराच्या बाहेर पडून गेलो।